जर तुमची कमी उंची आहे व तुम्हाला कपड्याच्या माध्यमातून उंच दिसायचं आहे किंवा स्टायलिश आणि सुंदर दिसायचं आहे, तर मी अशा भरपूर टिप्स घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपलं महाराष्ट्र फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. वेगवेगळ्या बॉडी टाईपच्या लोकांनी कसे कपडे निवडायचे यावर तुम्ही नक्की व्हिडिओ पाहिला असेल. पण जर का तुमची उंची कमी असेल तेव्हा तुम्ही एका वेगळ्या बॉडी टाईपमध्ये किंवा वेगळ्या आकृती गटामध्ये मोडता आणि त्याच विषयीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होणार असला तरीही खूप साऱ्या शॉर्ट ट्रिप आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मैत्रिणींनो, जर तुमची उंची 5 फूट 4 इंचापेक्षा कमी असेल, तशा स्त्री किंवा पुरुष कोणीही असो, अशा सगळ्यांनाच पी-टाईट असं म्हणतात. पी-टाईट हा सुद्धा एक बॉडीचाच टाईप आहे. बऱ्याचदा ऑनलाईन साईटवर पी-टाईट लोकांसाठी एक वेगळाच गट असतो व त्यांना अशा सेक्शनमध्ये त्यांचे वेगवेगळे कपडेही असतात. वेगवेगळ्या देशांमध्ये पी-टाईट लोकांचे स्टँडर्ड्स हे थोडेफार बदलू देखील शकतात. बऱ्याचशा पी-टाईट लोकांना वाटतं की आपण स्मॉल किंवा एक्स्ट्रा स्मॉल साईजमध्ये जातो, परंतु हे अजिबात खरं नाही आहे. तुम्हाला कोणत्याही रेग्युलर साईजचे तुम्ही असू शकता. ट्रँग्युलर, आयत, उलट त्रिकोण, आवरग्लास, अशक्त किंवा थोडा हेल्दी असला तरी पण, म्हणजेच तुमची उंची ही 5 फूट 4 इंचापेक्षा कमी किंवा 5 फूट 4 इंच एवढी जर असेल तर तुम्ही पी-टाईटमध्ये मोडता असं समजू शकता. अशा 5 फूट 4 इंचापेक्षा कमी व 5 फूट 4 इंच असलेल्या व्यक्तींसाठी म्हणजेच पी-टाईट व्यक्तींसाठी आपण टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत. तर आपली पहिली टिप, समजा जर एखादी व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीला पाहते, तिला ती कधीही आडवं पाहत नाही. म्हणजे काय, तर कधीही आपण कोणाला आधी डोक्यापासून पायापर्यंत असं वरून खालपर्यंत असं आपण पाहतो. हे सर्व काही एकदम मायक्रोसेकंदमध्ये होत असतं, हे आपल्याला माहीत आहे. म्हणूनच जर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन उंच दिसायचं असेल तर म्हणजेच काय, आपल्याला शरीराच्या आकृतीला नीट उंच काठीसारखं व्हिज्युअलाइज करायचं असेल व ती उंच अशी ताणायची असेल तर तुम्हाला त्यासाठी या ट्रिक्स वापरायच्या आहेत. तर आपली पहिली ट्रिप म्हणजे, तुम्हाला याच्या आधी म्हणलं तसं, जेव्हा तुम्ही वरून खालपर्यंत एखाद्याला पाहता किंवा लोकांनी पण सेम तुमच्याकडे असं पाहताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की आपली आकृतीमध्येच कट व्हायला नको. जसं तुम्ही या स्क्रीनवर पाहतच असलेल्या या मुलीच्या फोटोमध्ये तिनं जे टी-शर्ट किंवा स्वेटर घातलेला आहे तो तिचा मधला भाग आहे. तिला जर तुम्ही पाहत असाल तर तो स्वेटर आहे, त्या स्वेटरवर दिसणाऱ्या आडव्या रेषांमध्येच तो स्वेटर संपला आहे असं वाटतं. त्यामुळेच तिची जी उंची आहे ती त्या रेषा व पट्ट्यांमुळे स्वेटर संपला आहे असं वाटून ती आकृती ही तिची कट होत जाते व ती वरून खालपर्यंत एकसंध न दिसता तिची उंची ही विभागली जाऊन तिची उंची ही आपोआपच कमी दिसायला लागते. तर तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही तुम्ही टी-शर्ट आणि जीन्स घालाल तर तेव्हा तुम्ही एकसंध किंवा एकाच कलरचे जास्तीत जास्त घालता येईल किंवा तुम्हाला एकसंध असा लुक तयार करता येईल याच्याकडे तुम्ही जास्त प्राधान्य द्यायला हवं. तर मैत्रिणींनो, आपली दुसरी टीप, तर अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात घेतलं आपल्या पहिल्या टिपवरून, तर कपड्याच्या माध्यमातून आपल्याला शरीराची उंची किंवा आकृती ही विभागली जाते हे कळलं. तर तुम्ही यासाठी आता काय गंमत करू शकता बरं, इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता, तर शिफ्ट युअर वेस्ट लाईन. जर तुमची कमरेची लाईन जर तुम्ही जी आहे ती तुम्ही शिफ्ट केली, तर एकतर ती चक्क तुम्ही वरती केली तर तुमचे एकदम लॉंग लेग दिसायला लागतील, किंवा जर तुम्ही ते खाली केलं तर जेणेकरून टार्सको म्हणजे शरीराच्या वरचा धडाचा भाग हा उंच दिसायला लागतो व पाय नंतर दिसायला लागतात. अशा पद्धतीने तुम्ही ती वेस्ट लाईन शिफ्ट करून तुम्ही नक्कीच उंच दिसू शकता. तर मैत्रिणींनो, आपली तिसरी टिप म्हणजे बस लेअर टॉप टाळा. तर जे टॉप तुम्ही तुमच्या बस लाईनपासून चालू होतात व ते खालपर्यंत जाऊन ते संपतात किंवा कमरेला संपतात किंवा फ्रॉकसारखे एंडला पण संपू शकतात. पण अशा पद्धतीचे जेव्हा तुम्ही टॉप घातले तर तुमची उंची ही कमी असल्यासारखी वाटते. तर कारण तुम्हाला सांगते, त्याचं कारण असं की जेव्हा तुमचे कपडे हे खांद्यापासून सुरू होतात व एकसंध खालपर्यंत जातात, ते जसे की शर्ट, टी-शर्ट किंवा कुर्ता पण असेल, तो जर तुम्ही बस लाईनपासून सुरू झाला तर विनाकारण ती खांदा व ती बस लाईनची उंची जी 3 ते 4 इंच आहे ती तुम्ही कमी करताय, म्हणजेच कट करताय. तर ते कशाला उगाच, आणि त्यामुळेच तुमची एकदम कमी उंची होते आणि त्यामुळेच तुम्ही अजून कमी उंचीचे असल्यासारखे वाटता. जर तुम्हाला एकदम सेक्सी नेकलाईन यूज करायची असेल तर तुम्ही मस्त असे डीप व्ही नेक तुम्ही नक्की घालू शकता किंवा बंद गळ्याचा पण चालेल, डीप असा राऊंड नेक पण चालेल. पण प्लीज असा आडवा तुम्ही बस लेअर टॉप किंवा ब्लाऊज असेल तर ते नक्की टाळा, जेणेकरून तुमचे जे हेतू आहे उंच दिसण्याचा तो तुम्हाला साध्य करता येईल. तर आपली मैत्रिणींनो, चौथी टीप आहे ती म्हणजेच लॉंग गाऊन्स. असे गाऊन्स जे तुम्ही जमिनीला टच होणारे पण असतात, थोडक्यात काय तर झाडणारा गाऊन म्हणू शकतो. अशा पद्धतीचे गाऊन की त्याचबरोबर त्यामध्ये काय काय येतं, तर लेहंगा, फ्रॉक जेव्हा तुम्ही घालता
त्यावर तुम्ही कितीही उंच अशा सँडल घालू शकता. हा तुमचा फायदा नक्की होतो व त्या सँडल लपतात व त्या कोणालाही कळत नाही की तुमची उंची ही तुमच्या सँडलमुळे वाढलेली आहे की खरंच तुमची तेवढी उंची आहे. व याचा दुसऱ्या नंबरचा फायदा तो म्हणजेच काय तर समोरच्याच्या डोळ्यासाठी तुम्ही 3 ते 4 इंच चक्क वाढलेले असता. तर मैत्रिणींनो, आपली 5वी टीप म्हणजेच हाय वेस्ट बॉटम. तुम्ही आतापर्यंत नेहमीच सगळ्यात जास्त वापरली जाणारी व ऐकलेली गोष्ट असेल ती म्हणजेच हाय वेस्ट बॉटम. पण तुम्हाला सांगते याच्यात सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जे तुम्ही बॉटम घालाल ते तुम्ही फक्त कमरेच्या खालचे सगळे प्रकार येतात. ज्यामध्ये तुम्ही जीन्स घालत असाल, पॅन्ट असाल, शॉर्ट असाल, स्कर्ट असेल, लॉंग स्कर्ट असेल, प्लाझो असेल, याच्यातली प्रत्येक गोष्ट ही तुम्ही लोअर वेस्ट न घालता हायर वेस्ट घालायची. हे फक्त तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं. ही तुमची एक बेस्ट टिप मी तुम्हाला देत आहे. हे तुम्ही नक्की फॉलो करा. तर मैत्रिणींनो, बस लाईन संपल्यानंतर जिथे तुमचा शरीराचा निमुळता भाग असतो तिथून जेव्हा ही सुरू होते तेव्हा 100% गॅरंटेड म्हणजेच तुम्ही उंच दिसायला लागता. ही जी ट्रिक व टिप्स ही आहे ती भरपूर वर्ष झालं चालू आहे. बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे की हाय वेस्ट पॅन्ट किंवा बॉटम घातल्या तर त्यांचं वाढलेलं पोट दिसतं, जीन्सच्या चेनच्या इथे जाडच्या जाड दिसतं असं वाटतं. तर त्यावरचा एक छानसा पर्याय म्हणजेच प्लेट्स प्लॅन्ट घालायच्या. तर इथे हाय वेस्ट तर घ्या, पण त्यामध्ये तुम्ही जेव्हा घ्याल ती पॅन्ट किंवा जीन्स असो किंवा स्कर्टही असो, पण ती प्लीट्सवाली घ्यायची. स्ट्रेट पॅन्ट असतील किंवा फिट असतील किंवा टाईट फिट पण असतील, कोणतीही असो, अशा बॉटममध्ये नक्की तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर आपली 6वी टीप म्हणजेच कोणताही पारंपरिक कुर्ता आपण शिवायला देतो. वेस्टर्न किंवा टुलिप स्टॉपमध्ये जर असेल तर शक्यतो तुम्ही इतके लॉंग घालायचे की ते तुमच्या गुडघ्याच्या खाली जायला हवे. तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं ते काय? तर मी तुम्हाला सांगितलं की बस लाईन ही तुम्ही नेहमी वर ढकलू शकता. म्हणजेच काय तर शिफ्टीवर बस लाईन किंवा तुम्ही कमरेच्या लाईन खाली ढकलू शकता. हे तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहेच. आपला जो कुर्ता आहे तो लॉंग कुर्ता असतो, जो कधीही अर्धवट असा नसतो. त्यामुळे तुम्ही आपसुकच उंच व बारीक अशा दिसायला लागता. का तर याने तुमचे गुडघे झाकले जातात. आता यामध्ये ड्रेससुद्धा असतात ना, म्हणजे वन पीस जरी असतील तरी पण तुम्ही ट्राय करू शकता. ते तुम्हाला गुडघेच्या वरतीही असू शकतात किंवा मांडीच्या खालतीही असू शकतात किंवा एंडपर्यंतही असू शकतात. अशा यामध्ये फ्रॉक पण मिळतात, वन पीस पण मिळतात. तुम्ही अशा फ्रॉक किंवा वन पीसमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करा ज्याच्यामध्ये तुम्हाला उंची खूपच जास्त दिसेल. त्यामुळे मैत्रिणींनो, वन पीस किंवा शॉर्ट घेताना सुद्धा तुम्ही याच गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. तर मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच नवीन टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर आपल्या महाराष्ट्र फॅशन या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. व नवीन कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि सुंदर दिसा. या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट लवकरच येणार असल्यामुळे स्टे ट्यून.